द्विपक्षीय औपचारिक बैठकांसोबतच पंतप्रधानांनी अनिवासी भारतीयांशीही संवाद साधला। तसंच भारत पोलंड यांच्यातल्या महायुद्ध काळापासूनच्या संबंधांच्या स्मृतीस्थळांना अभिवादन करत दोन्हीकडच्या जुन्या नात्यांना पंतप्रधानांनी नवी झळाळी दिली। परदेश दौऱ्यातल्या आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पंतप्रधानांनी पोलंड इथल्या भारतीयांशी संवाद साधला आणि युद्धजन्य परिस्थितीतली भारताची भूमिकाही स्पष्ट केली। भारत हा स्थायी शांततेचा खंदा पुरस्कर्ता असून हा काळ युद्धाचा नाही असं भारताचं स्पष्ट मत असल्याचं पंतप्रधान म्हणाले। आगामी काळात भारत अतिशय मोठी झेप घेताना जगाला दिसणार आहे। जगभरात भारत प्रयत्न, प्रावीण्य आणि सौहार्दासाठी ओळखला जातो असं पंतप्रधान म्हणाले। जामसाहिब युथ मेमोरियल ॲक्शन प्रोग्राम सुरू करणार असल्याची माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली। पोलंडच्या पंतप्रधानांसोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चेत अनिवासी भारतीयांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी सहमती झाल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं। साथियों, 21वीं सदी का आज का भारत अपनी पुरानी वैल्यूज, अपनी विरासत पर गर्व करते हुए विकास के रास्ते पर आगे बढ़ रहा है। आज दुनिया भारत को उन खूबियों के कारण जानती है जिसे भारतीयों ने सारी दुनिया के सामने साबित करके दिखाया है। हम भारतीयों को एफर्ट्स, एक्सीलेंस और एम्पैथी के लिए जाना जाता है। हम दुनिया में जहां भी जाते हैं, हम भारत के लोग मैक्सिमम एफर्ट्स करते दिखाई देते हैं। भारतीय अपने एफर्ट से अपना और अपने देश का नाम रोशन कर रहे हैं। ये मैं आपकी बात बता रहा हूं। पूरी दुनिया में भारतीय एक्सेलेंस के लिए भी पहचाने जाते हैं। त्याआधी पंतप्रधानांनी पोलंडमधल्या वॉर्सा इथं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर संस्थानाच्या मानवतावादी कार्याची साक्ष देणाऱ्या स्मारकाला अभिवादन केलं। महायुद्धाच्या काळात या संस्थानातल्या वळीवडे गावात पोलिश विस्थापितांना दिलेल्या आश्रयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या स्मारकाचं महत्त्व सांगत पोलंडच्या नागरिकांनी महाराष्ट्राचा केलेला हा सन्मान असल्याचं पंतप्रधानांनी आवर्जून मराठीतून सांगितलं। महाराष्ट्राच्या नागरिकांच्या आणि मराठी संस्कृतीच्या प्रती पोलंडचे नागरिकांनी व्यक्त केलेला हा सन्मान आहे। मराठी संस्कृतीत मानव धर्म आचरणाला सर्वात अधिक प्राधान्य आहे। छत्रपति शिवाजी महाराज की प्रेरणा से कोल्हापुर की रॉयल फैमिली ने वलीवड़े में पोलैंड की महिलाओं और बच्चों को शरण दी थी। वहां भी एक बहुत बड़ा कैंप बनाया गया था। पोलैंड की महिलाओं और बच्चों को कोई तकलीफ ना हो, इसके लिए महाराष्ट्र के लोगों ने दिन रात एक कर दिया था। पोलंडमध्ये पंतप्रधानांनी मॉन्टे कॅसिनो इथल्या युद्ध स्मारकाला देखील भेट दिली आणि युद्ध स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली। यावेळी पोलंडच्या नागरिकांना भारताविषयी वाटत असलेला जिव्हाळा पोलिश नागरिकांनी पंतप्रधानांसमोर व्यक्त केला। पंतप्रधानांनी आपल्या पोलंड दौऱ्यात काल वॉर्सा इथं जामसाहिब नवानगर या युद्ध स्मारकालाही भेट दिली।